विरोधकांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवारांचं भाष्य। MCA निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत। सामनात दावा, शेलार पवारांशी युतीत निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या API अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला। गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या, आगामी निवडणुकांवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून इस्रो आज सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार। विशेष करून हा उपग्रह भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलाय। नमस्कार, सुप्रभात। आपण पाहताय TV9 मराठी। मी वर्षा नलवडे। बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होतंय। राज्यातील अतिवृष्टी संदर्भात संपूर्ण नुकसानीची पाहणी केली जाणार आहे। मंगळवारी आणि बुधवारी विविध भागात जाऊन पाहणी केली जाईल। पथक मराठवाड्यातील काही भागांची पाहणी करणार असल्याचीही माहिती मिळतेय। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, राज्यामध्ये पूरस्थितीने अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाला नुकसान भरपाई केंद्र सरकारने करावी अशी विनंती जी आहे ती राज्याने केंद्राला केलेली होती आणि त्यानंतर हे केंद्रीय पथक जे आहे ते आता 3 दिवसाच्या दौऱ्यावरती महाराष्ट्रात येत